चाहतात। बंधू बाबा यांच्या संपर्कमध्ये अनेक राष्ट्रवादीचे नेते होते आणि रुपाली चाकणकर यांचे 3 व्हिडिओ समोर आलेले आहेत आणि अनेक लोकांकडून राजीनाम्याची मागणी करत आहे. आपण काय राजीनामा घेणार का? भोंदू बाबाच्या जे काही प्रकरण आहे अतिशय वाईट आहे, घाणेरडं आहे आणि त्याच्यावर सक्त कारवाई ही केली गेली पाहिजे। त्यांची अटक झाली आहे। महाराष्ट्र सरकार त्याच्यावर बाकीची कारवाई निश्चित करणार आणि ज्या ज्या लोक त्यांच्या सोबत या कामामध्ये जर राहिले असेल तर निश्चित त्यांचाही म्हणजे तपासणीमध्ये चौकशीमध्ये समोर नाव आलं तर त्याच्यावरही कारवाई तातडीनं आणि सक्तीनं केली गेली पाहिजे। तर काही राजकीय लोकांचा नाव त्यांच्याशी काही जोडलं गेलं आहे। नक्कीच आम्ही राष्ट्रवादी म्हणून योग्य कारवाई करणार आणि हे येणारा तुम्हाला 1-2 दिवसामध्ये दिसेल। विशेष म्हणजे सर या प्रकरणामध्ये आपल्या ज्या नेत्या आहेत रुपालीताई चाकणकर यांच्या फोटो सातत्याने व्हायरल केले जातात विरोधकांकडून। असं आहे, कोणाच्या फोटोमुळे आपण तथ्य जोडणं हे योग्य नाही, कारण फोटो अनेक मान्यवरांचेही आहे। मी नाव कोणाचं घेत नाही, पण एक निश्चित आहे की आपल्या एक पब्लिक लाईफमध्ये सार्वजनिक जीवनामध्ये आपल्याला अनेक गोष्टीचा विचार करावा लागत असतो। आपला कोणाबरोबर आपला म्हणजे प्रवास आहे, सोबत आपण कोणाबरोबर उठणं बसणं करतो हेही महत्त्वाचं असतो आणि त्यामुळे कुठल्याही समाजामध्ये किंवा कुठल्याही व्यक्तींच्या मनामध्ये संशय निर्माण होणं ही काही चांगली गोष्ट नाही। म्हणून आम्ही नक्कीच आज आणि उद्या सुट्टी आहे, पण नक्कीच आम्ही याच्यावर चर्चा करू। आमचे नेते सुनेत्रा वहिनी पवारांच्या सोबतही आम्ही चर्चा करणार आणि निश्चित 1-2 दिवसामध्ये पक्ष जे काही असेल योग्य कारवाई